नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा चॅप्टर 9 सरफेस एरिया अँड व्हॉल्यूम, क्लास 9th स्टेट बोर्ड महाराष्ट्र. याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो प्रॅक्टिस सेट 9.2 9.2 आपलं चालू आहे आणि त्याच्यामधले कितवं गणित चालू आहे विद्यार्थी मित्रांनो? बघा 9.2 मधलं आपलं 8वं गणित चालू आहे. आता 8, 9 आणि 10 आपण हे पूर्ण करूया. ओके, तर 9वं गणित बघा विद्यार्थी मित्रांनो. द कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोन इज 2200 square centimeter and its slant height is a 50 centimeter. Find the total surface area of cone. पायची किंमत 22/7 घ्या. पेज नंबर 119 119. बघा विद्यार्थी मित्रांनो, खालून 2 नंबरचं गणित. ओके, तर चला आपण 8वं गणित घेऊया. आपल्याला काय दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो? कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोन. मग ते लिहून घेऊ आपण. CURVED कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोन इज इक्वल टू किती दिलेलं आहे? 2200 स्क्वेअर सेंटीमीटर. सेंटीमीटर आहे का मीटर आहे तेवढं बघून घ्यायचं. ओके, आता काय दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो? आणि आता आपल्याला विचारलेलं आहे अँड इट्स स्लॅन्ट हाईट. स्लॅन्ट हाईट पण दिलेली आहे. L इज इक्वल टू 15 सेंटीमीटर. ओके, फाइंड टोटल एरिया ऑफ कोन. ओके, मग आता आपण आर रेडियस काढू विद्यार्थी मित्रांनो. कारण आपल्याला रेडियस लागणार आहे. टोटल सरफेस एरिया ऑफ कोन इज इक्वल टू पाय आर इन ब्रॅकेट L+R. पण आर तर माहीत नाही, पण कर्व्ड सरफेस एरिया माहिती आहे. मग आपण सूत्र लिहू. कर्व्ड सरफेस एरिया CURVED कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोन इज इक्वल टू पाय आर एल. ओके, आता कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोन गिवन आहे 2200. इथं ठेवूया विद्यार्थी मित्रांनो. 2200 इज इक्वल टू पायची किंमत आपल्याला घ्या सांगितलेली आहे. पाय इज इक्वल टू 22/7. ओके, 22/7 इंटू आपल्याला आर काढायचं आहे आणि L दिलेली आहे 50. आता जे डिवाइड बाय तिकडे आल्यावर मल्टिप्लाय होईल. जे मल्टिप्लाय ते डिवाइड बाय होईल. 2200 इंटू 7 डिवाइड बाय 22 इंटू 50 इज इक्वल टू आर. आता हा गुणाकार खूप सोपा आहे विद्यार्थी मित्रांनो. भागाकार गुणाकार. याचा गुणाकार करा, याचा गुणाकार करा. याच्यापेक्षा 22 1 22. ओके विद्यार्थी मित्रांनो, 22 1 जा 22. मग आता इथं 1 आलं आणि हे 2 झिरो आहेत, म्हणजे 100 इंटू 7/50. 50 1 जा 50, 52 जा 100, म्हणजे इथं 2 आलं विद्यार्थी मित्रांनो. ओके, आणि 7 मल्टिप्लाय बाय 2 14 इज इक्वल टू आर, म्हणजे आर इज इक्वल टू 14 सेंटीमीटर. ओके विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे तुम्हाला कर्व्ड सरफेस एरियामुळे फक्त तुम्हाला एवढं मिळालं. ओके, आता टोटल सरफेस एरिया काढू विद्यार्थी मित्रांनो. टोटल सरफेस एरिया ऑफ कोन. याचं सूत्र काय विद्यार्थी मित्रांनो? पाय आर इन ब्रॅकेट L+R. ओके विद्यार्थी मित्रांनो, हे सूत्र आहे की पाय आर इन ब्रॅकेट L+R. टोटल सरफेस एरिया ऑफ कोन इज इक्वल टू पायची किंमत माहिती आहे 22/7 इंटू आरची किंमत आपण आत्ता काढली विद्यार्थी मित्रांनो 14 इन ब्रॅकेट L+R. L किती विद्यार्थी मित्रांनो? 50 प्लस आर 14. ओके, मग 22 या 7ने या 14ला भागितलं विद्यार्थी मित्रांनो. 7 दूनी 14, म्हणजे किती आलं विद्यार्थी मित्रांनो? 22 मल्टिप्लाय बाय 2 इन ब्रॅकेट 50 60 64 64. 22 दूनी 44. ओके, मल्टिप्लाय बाय 64. मग आता याचा गुणाकार करायचा विद्यार्थी मित्रांनो. 64 गुणिले 44. 4 चोक 16 6, हातचा आला 1, 6 चोक 24 आणि 1 25. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता या 4ने याला मल्टिप्लाय केल्यावर 256 आलं. या 4ने याला मल्टिप्लाय केल्यावर तेच येणार आहे 252. ओके, 6 6 5 11 1, हातचा आला 1, 5 आणि 1 6 7 8 आणि 2, म्हणजे 2816. ओके विद्यार्थी मित्रांनो, 2800 म्हणजे 2816.
16 काय आलं विद्यार्थी मित्रांनो, कर्ड सरफेस एरिया म्हणजे कशात आपल्याला सेंटीमीटर स्क्वेअर, कारण हा एरिया आहे मग तो सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये आला. ओके विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपलं हे 8वं गणित पहिलं व्यवस्थित बघा, कॅल्क्युलेशन कसं करायचं ते व्यवस्थित बघा. आता पुढचं 9वं गणित घेऊया विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम नंबर 9. खूप सोपे गणित आहेत, फक्त कॅल्क्युलेशनवर लक्ष देताना थोडंसं गुणाकार भागाकार करत असताना काळजी घ्या विद्यार्थी मित्रांनो. पाढेपाठ असणं आवश्यक आहे. 20 पर्यंत पाढेपाठ करा विद्यार्थी मित्रांनो. आता पुढचं बघा, देअर आर 25 पर्सन इन अ टेंट विच इज कोनिकल इन शेप. एक टेंट आहे, एक तंबू आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा असा एक तंबू आहे, ह्या तंबूच्या याच्यामध्ये 25 लोक आहेत. ओके, आणि त्याच्यामध्ये 25 पर्सन इन टेंट विच इज कोनिकल इन शेप. हे कोनिकल शेपचा तो टेंट आहे. टेंट म्हणजे काय, तंबू. एव्हरी पर्सन नीड ॲन एरिया ऑफ 4 स्क्वेअर मीटर. प्रत्येक माणसाला 4 स्क्वेअर मीटर जागा लागते. तर इट्स हाईट इज स्लँट हाईट. ओके, इज हाईट इज टेंट 18 मीटर. फाइंड द व्हॅल्यूम ऑफ द टेंट. स्लँट हाईटनी हाईट आहे फक्त. ओके विद्यार्थी मित्रांनो, ही हाईट यायची तंबूची ही किती आहे विद्यार्थी मित्रांनो, 18 मीटर. ओके, आणि तुम्हाला विचारलेलं आहे फाइंड द व्हॅल्यूम ऑफ द टेंट. ओके, मग आपण काढूया विद्यार्थी मित्रांनो. आता बघा, आता हा आपल्याला सूत्र काय विद्यार्थी मित्रांनो, याचं व्हॅल्यूम ऑफ कोणचं 1/3 πr² असं सूत्र आहे. मग हा जो एरिया आहे विद्यार्थी मित्रांनो, हा एरिया जो आहे हा πr² आहे. सॉरी, πr². वर्तुळ आहे ना, या वर्तुळात याला इथं 25 लोक थांबलेले आहेत आणि एकाला 4 स्क्वेअर मीटर जागा लागते. मग आपण आता याचं πr² क्षेत्रफळच काढून घेऊ ना. आपल्याला दिलेलं आहे की 25 पर्सनला 4 स्क्वेअर मीटर जागा लागते, म्हणजे तेवढं πr² किंमत निघून जाईल. ओके विद्यार्थी मित्रांनो, बघूया आपण आता. इथं लिहू विद्यार्थी मित्रांनो, एरिया ऑफ 9वं गणित बघा विद्यार्थी मित्रांनो. आपण याच्या शाई टाकूया. बघा, एरिया ऑफ, आता कशाचा एरिया काढतोय विद्यार्थी मित्रांनो आपण, हा सर्क्युलर. हा एरिया ऑफ सर्क्युलर स्पेस, CIRCULAR सर्क्युलर स्पेस इज इक्वल टू πr². म्हणजे एरिया ऑफ सर्क्युलर स्पेसला आपण काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, πr². मग तो किती आहे बघा, πr² इज इक्वल टू टोटल किती पर्सन आहे विद्यार्थी मित्रांनो, टोटल पर्सन इंटू त्यांना काय लागते, एव्हरी पर्सन नीड ॲन एरिया. एव्हरी पर्सन नीड एरिया. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता टोटल पर्सन किती विद्यार्थी मित्रांनो, πr² इज इक्वल टू टोटल पर्सन आहे 25 आणि यांना एव्हरी पर्सन नीड एरिया 4 स्क्वेअर मीटर, म्हणजे πr² इज इक्वल टू 100. काय विद्यार्थी मित्रांनो, कशात दिलेलं आहे ते, स्क्वेअर मीटर म्हणजे मीटर स्क्वेअर. ओके विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे πr² ची किंमत काय निघाली विद्यार्थी मित्रांनो, या वर्तुळाचं क्षेत्रफळ निघालं πr². मग आता आपल्याला पूर्ण काढायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. याचं व्हॅल्यूम ऑफ कोणत्या आकाराचा आहे विद्यार्थी, कोनिकल. ओके, कोनिकल टेंट. व्हॅल्यूम ऑफ कोनिकल टेंट इज इक्वल टू 1/3 πr² इंटू H. ओके विद्यार्थी मित्रांनो, एरिया ऑफ सर्क्युलर स्पेस कोणता आहे, हा खालचा आहे. म्हणजे तुम्हाला πr² ची किंमत माहिती मिळालेली विद्यार्थी मित्रांनो, πr² 100. आता आपण इथं ठेवूया 1/3 इंटू πr² 100 इंटू ते हाईट किती विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यात दिलेली हाईट 18 दिलेली आहे, 18. ओके, 18. मग याने भाग जातो विद्यार्थी मित्रांनो, 3 × 18 म्हणजे 100 इंटू 6 इज इक्वल टू 600. ओके विद्यार्थी मित्रांनो, आता व्हॉल्यूम ऑफ टेंट, एरिया ऑफ सर्क्युलर स्पेस πr², हा कशात आला विद्यार्थी मित्रांनो, मीटर स्क्वेअरमध्ये, आणि हे पण कशात येईल तुमचं, मीटर स्क्वेअर. ओके विद्यार्थी मित्रांनो, मीटर स्क्वेअर. कळतंय का बघा, हे 600 मीटर स्क्वेअर आलं का, एवढं चेक करून घ्या, कारण आपल्याला 3 ने याला भागितलं, 3 × 18 आणि 100 × 6 600. अशा प्रकारे सोपं गणित आहे विद्यार्थी मित्रांनो हे. त्यानंतर पुढचं गणित पहा. आता शेवटचं गणित थोडंसं मोठं आहे,
आणि समजून घ्या काय तर. बघा विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट प्रॉब्लेम, लास्ट प्रॉब्लेम 9.2चा. इन अ फील्ड म्हणजे इथं शेत घेतलेलं आहे. ओके, ड्राय फोल्डर फॉर द कॅटल. तुम्ही शेतामध्ये एक सुडी लावतात विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल नसेल, परंतु एक चाऱ्याची अशी ह्या आकाराची सुडी लावतात. कोरडा चारा असा लावतात विद्यार्थी मित्रांनो. ओके, असा चारा, कोरडा चारा असा लावत असतात शेतामध्ये, आणि तो कोनिकल याच्यामध्येच लावतात विद्यार्थी मित्रांनो. ओके, असा तो चारा कोनिकल याच्यामध्ये लावलेला असतो. ओके, असा तो चाऱ्याच्या पेंड्या, कोरड्या पेंड्या अशा रचलेल्या असतात. मग फॉर अ कॅटल शेप्ड इन अ कोनिकल शेप, ही द हाईट ऑफ कोन इज अ 2.1. हाईट ऑफ कोन इज 2.1. हिची हाईट किती आहे विद्यार्थी मित्रांनो? ही हाईट किती आहे? ही आहे 2.1 मीटर. ओके, 2.1 मीटर. अँड डायमीटर ऑफ बेस, आणि याचं डायमीटर जे आहे, इथलं डायमीटर, हे पूर्ण डायमीटर म्हणजे कोणतं पूर्ण? हे डायमीटर. हे डायमीटर किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 7.2 मीटर हे डायमीटर आहे. ओके, आणि फाइंड द व्हॅल्यूम ऑफ द फोल्डर इफ ही टू बी कव्हर्ड बाय द पॉलिथिन इन रेनी सीझन, देन हाऊ मच मिनिमम पॉलिथिन शीट इज निडेड. आता त्यांनी विचारलेली अशी सुडी आहे शेतामध्ये उभी, एका फील्ड म्हणजे काय, शेतामध्ये उभी आहे, आणि कोरडा चारा आहे तो आपल्या प्राण्यांसाठी, ॲनिमलसाठी, जनावरांसाठी खायसाठी. आणि पावसाळ्यामध्ये, रेनी सीझन म्हणजे काय, पावसाळ्यामध्ये याला कवर आच्छादित करायचं आहे. कोणतं? एक आपण पानकापड असतं, त्याला पानकापड म्हणतो आपण, की पाऊस लागू नये किंवा तो चारा खराब होऊ नये म्हणून. तर ते किती कापड लागेल असं आपल्याला काढायचं आहे. मग काय काय दिलेलं आहे? फक्त 7.2 व्यास दिलेला आहे आणि एवढी हाईट दिलेली. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर चला आपण आता काढूया, लिहूया विद्यार्थी मित्रांनो. काय काय दिलेलं आहे बघा. 10वं गणित. H इज इक्वल टू 2.1 मीटर, D इज इक्वल टू 7.2 मीटर. ओके, मग आपण R काढूया. R इज इक्वल टू D/2 इज इक्वल टू 7.2 अपॉन 2 इज इक्वल टू बेत्रिक 6, 1 बेसक 12 म्हणजे 3.6 मीटर. ओके, म्हणजे रेडियस मिळाली विद्यार्थी मित्रांनो 3.6 मीटर. ओके, आपल्याला ही रेडियस मिळाली. आता आपल्याला 3.6 ही रेडियस मिळाली विद्यार्थी मित्रांनो. आणि आता आपल्याला काय काढायचं आहे? व्हॅल्यूम ऑफ कोनिकल शेप्ड फोल्डर. ओके, व्हॅल्यूम ऑफ कोनिकल शेप्ड फोल्डर किती आहे विद्यार्थी मित्रांनो? आपण ती काढूया. ओके, व्हॅल्यूम ऑफ कोनिकल शेप्ड फोल्डर इज इक्वल टू, आपण सूत्र लिहूया विद्यार्थी मित्रांनो, 1/3 πr² h. आता याच्यामध्ये पायची पण किंमत तुम्हाला दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे लिहू शकतो. पायची किंमत किती दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो? 22/7. आणि अजून एक किंमत दिलेली आहे √17.37 इज इक्वल टू 4. हे कुठंतरी आपल्याला याची उपयोग होणार आहे म्हणून ही किंमत दिलेली आहे. मग आता व्हॅल्यूम ऑफ कोनिकल शेप्ड फोल्डर म्हणजे याचा व्हॅल्यूम काढतोय. मग याचा व्हॅल्यूम कळाला की आपल्याला ते किती पानकापड लागेल हे कळेल. ओके, मग 1/3 इंटू पायची किंमत 22/7 घ्या तेवढी सांगितली, इंटू R आपण काढलं विद्यार्थी मित्रांनो 3.6 स्क्वेअर, इंटू H माहिती विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 2.1. ओके, आता लिहूया आपण 1/3 इंटू 22/7 इंटू 3.6 इंटू 3.6 इंटू 2.1. ओके, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, याने भाग जातो, ह्या 3ने भाग जातो. ओके, 7ने जातो, 7 1 7 आणि 7 3 21 म्हणजे 0.3 आले विद्यार्थी मित्रांनो. पुन्हा ह्या 3ने भाग गेला, 3 1 3 आणि इकडं आलं 3 1 3 म्हणजे 0.1 आलं विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे 1 इंटू 22 इंटू 3.6 इंटू 3.6 इंटू 0.1. आता यांचा जर गुणाकार केला विद्यार्थी मित्रांनो आपण, तर आपल्याला उत्तर मिळेल. ओके, व्हॉल्यूम मिळेल त्याचा. मग आपण करूया आता. 22 1 22. ओके विद्यार्थी मित्रांनो, गुणिले 3.6 इंटू 3.6 करूया विद्यार्थी मित्रांनो. 3.6 इंटू
3.6 इंटू 0.1, 22 एक 22 केलं तर काय झालं विद्यार्थी मित्रांनो 2.2 झालं इंटू 3.6 इंटू 3.6. आता 36 गुणिले 36 आणि त्याला 22ने गुणूया. 36 गुणिले 36. ओके विद्यार्थी मित्रांनो. आता 6 7 36 6 हातचे आले 3, 6 1 6 7 12 संत्रिक 18 19 20 21. ओके विद्यार्थी मित्रांनो 216. 3 सक 18 18 8 हातचा आला 1 3 त्रिक 9 1 10. ओके विद्यार्थी मित्रांनो 6 8 1 9 2 आणि 1 1296 आणि गुणिले 22. आता 22 करूया. ओके 6 दुनी 12 2 हातचा आला 1 9 दुनी 18 आणि 1 19 19 9 हातचा आला 1 बे दुनी 4 आणि 1 5 विद्यार्थी मित्रांनो आणि बे 1 बे. ओके आता 2ने याला सगळ्यांना गुणल्यानंतर हा आला तर पुन्हा तोच गुणाकार येणार आहे 2 9 5 आणि 2. ओके विद्यार्थी मित्रांनो 2 9 10 11 1 हातचा आला 1 9 1 10 5 15 5 हातचा आला 1 5 1 6 7 8 आणि 2 आणि किती नंतर पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो हा 1 नंतर हा 1 नंतर आणि हा 1 नंतर 1 नंतर 2 नंतर आणि 3 नंतर 1 2 3 म्हणजे 28.512. ओके विद्यार्थी मित्रांनो 28.512 म्हणजे उत्तर काय आलं तुमचं व्हॅल्यूम ऑफ कोनिकल 28.512. ओके विद्यार्थी मित्रांनो 28.512 काय आलं हे व्हॉल्यूम ऑफ कोन काढतोय विद्यार्थी मित्रांनो आपण म्हणजे तो कशात घेणार आहे आपण मीटर स्क्वेअर. ओके विद्यार्थी मित्रांनो. ओके व्हॉल्यूम ऑफ कोन याच्यामध्ये आपण त्यावेळे घेतो विद्यार्थी मित्रांनो तर त्यावेळे सॉरी 1 मिनिट आपण इथं क्यूब व्हॉल्यूम ऑफ कोन काढतोय ना आपण 28.512 मीटर क्यूब. ओके आता काय झालं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला व्हॉल्यूम ऑफ कोनिकल याचा हे मिळालं किती आहे की बा ही सुडी किती याचा व्हॉल्यूम किती आहे मग आपल्याला याला कापड किती लागेल ते पण काढूया. इकडचं मिटवूया विद्यार्थी मित्रांनो. आता कर्ड सरफेस एरिया काढावा लागेल. ओके कर्ड सरफेस एरिया ऑफ कर्ड सरफेस एरिया CURVED कर्ड सरफेस एरिया ऑफ कोनिकल शेप्ड. ओके इज इक्वल टू काय सूत्र आहे विद्यार्थी मित्रांनो पाय आर एल. ओके म्हणजे 22/7 इंटू आरची किंमत किती विद्यार्थी मित्रांनो 3.6. ओके 3.6 आणि इंटू आपल्याला सॉरी यल काढावं लागेल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आधी यल काढावं लागेल. आपल्याला यल माहीत नाही ना. ओके आपल्याला यल काढावं लागेल आधी एल काढावं लागेल म्हणजे आर दिलेलं आहे आर माहिती आहे 3.6 मीटर. त्यानंतर आपल्याला एच माहिती आहे 2.1 मीटर आणि मग आपल्याला यल काढायचं. यल स्क्वेअर इज इक्वल टू एच स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर. यल स्क्वेअर इज इक्वल टू एच म्हणजे किती 2.1 स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर म्हणजे किती विद्यार्थी मित्रांनो 3.6 स्क्वेअर. ओके आता आपण हे करूया 3.6. ओके 2.1 आता आपल्याला हे याचं माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो 441 आहे 21चा 441 वर्ग होतो आणि 2 नंतर 0.1 प्लस आपण आता 36 गुणिले 36 केलं. परत करूया 36 गुणिले 36 6 6 36 6 हातचे आले 3 6 त्रिक 18 19 20 21 216 3 सक 18 8 हातचा आला 1 3 त्रिक 9 1 10. ओके विद्यार्थी मित्रांनो 6 8 आणि 1 9 2 आणि 1 12.96. ओके 12.96 आपल्याला यल काढावं लागणार आहे कारण पाय आरची आपल्याला गरज पडणार आहे. ओके मग यल स्क्वेअर इज इक्वल टू 12.96 प्लस 4.41 6 आणि 1 7 9 10 13 3 हाताला 1 4 1 5 1 6 7 1 आता किती आले विद्यार्थी मित्रांनो 17.37 स्क्वेअर रूट बोथ साइड्स यल इज इक्वल टू 17.37. आता इथे दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 17.37 गणिताचंच दिलेलं आहे कंसात 17.37ला वर्गमूळ काय येतं तर 4.17 किती येतं विद्यार्थी मित्रांनो 4.17 म्हणजे आपल्याला एलची किंमत मिळाली 4.17. आता आपण कर्व्ड सरफेस एरिया ऑफ कोनिकल शेप्ड म्हणजे नीडेड. ओके म्हणजे कोनिकल रिक्वायर्ड पॉलिथिन शीट. ओके
कर्ड सरफेस एरिया, कर्ड सरफेस एरिया, कर्ड सरफेस एरिया, ओके, त्याला आपण काय म्हणू विद्यार्थी मित्रांनो, पॉलिथिन शीट इज नीडेड. ओके, पॉलिथिन असं पण लिहिलं तर चालेल, पॉलिथिन शीट इज नीडेड असं लिहा विद्यार्थी मित्रांनो. का तर कर्ड सरफेस एरिया आपण याला गुंडाळणार आहोत तो कापड, आणि तो कर्ड सरफेस एरियामध्ये असेल, मग पॉलिथिन इज नीडेड इज इक्वल टू, आता येतं काय सूत्र आहे विद्यार्थी मित्रांनो कर्ड सरफेस एरियाचं, पाय आर एल. ओके, पाय आर एल. आता 22/7 इंटू आरची किंमत माहिती आहे 3.6 इंटू एलची किंमत माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो 4.17. आता आपल्याला हे गुणाकार करायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. मी आता इकडचं सगळं मिटवून टाकतो. आता महत्त्वाचं आहे आपल्याला गुणाकार, कारण भागाकार गुणाकार हे सगळं आलंच पाहिजे. थोडंसं एक गणित 2-2 वेळा बघा विद्यार्थी मित्रांनो, नक्की समजेल. आता 3 पॉईंट आपण या सगळ्यांचा गुणाकार करून घेऊ विद्यार्थी मित्रांनो. 22 गुणिले 36 पहिले करून घेऊ, 36 गुणिले 22. ओके, 6 दुनी 12, 2 हातचाला 1, 6 दुनी 12, 2 हातचाला 1, 3 दुनी 6 आणि 1 7. ओके विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर परत 2 7. ओके, 2 7 8 9 आणि 7. ओके विद्यार्थी मित्रांनो, हा आला 36 आणि 22चा गुणाकार, 36 दुनी 72 आणि 36 दुनी 72, 2 7 8 9. आता याला गुणायचं आहे विद्यार्थी मित्रांनो 4.17. 4.17. ओके, 7 दुनी 14, 4 हातचाला 1, 7 9 9 55 9 54 9 7 63 63 आणि 1 64 64शीला 4 हातचे आले 6, 7 7 49 50 55. ओके, गुणिले 1ने गुणलं तर तेच येणार आहे 2 9 7. ओके, 4 दुनी 8. ओके विद्यार्थी मित्रांनो, 4 दुनी 8, 9 चौक 36, 6 हातचे आले 3, 7 चौक 28, 29 30 31. 31 विद्यार्थी मित्रांनो, 4 4 5 6, 9 10 14 14 सॉरी 8 9 16 17 17 18 19 22 22 2 हातचे आले 2, 6 7 8 8 7 7 15 15 5 20 0 हातचे आले 2 2 आणि 1 3 आणि 3. ओके विद्यार्थी मित्रांनो, बरोबर आलं का बघा, 33 0 264. हा यांचा वरच्यांचा गुणाकार आला विद्यार्थी मित्रांनो 3 3 0 2 6 4 आणि डिवाइड बाय 7. आता दशांश किती नंतर आहे, इथं 2 नंतर आणि इथं 1 नंतर 3 नंतर, 1 2 3 इथं ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो 330.264. ओके, आता आपल्याला तो भागाकार करायचा. या 330 3 3 0 2 6 4 याला 7ने भागायचं विद्यार्थी मित्रांनो. 7 1 7 7 2 14 7 1 21 7 चौक 28, 7 चौक 28, 33 मधून 28 गेले 5, 7 7 49. ओके विद्यार्थी मित्रांनो, 1 वरून घेतला 2चा, 7 दुनी 14, 7 दुनी सॉरी 7 1 7, 7 1 7 येईल ना विद्यार्थी मित्रांनो. 7 हे बघा 7 7 चौक 28 8, 33 मधून 28 गेले 29 5, वरून घेतला 0 आता 7 7 49, 50 मधून 49 गेले 1, वरून घेतला 2 आता 7 1 7, 12तून 7 गेले विद्यार्थी मित्रांनो 5 उरले, वरून घेतला 6चा 7 8 56. ओके, 0 0 4 राहू द्या. आता बस झालं, 2पर्यंत जरी आपण भागाकार दिला तरी 47.18. ओके विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे आपल्याला कर्ड सरफेस एरिया याला पॉलिथिनला कापड किती लागेल विद्यार्थी मित्रांनो, तर 48.18 मीटर स्क्वेअर. ओके विद्यार्थी मित्रांनो, मीटर स्क्वेअर एवढा कापड लागेल. ओके विद्यार्थी मित्रांनो, थोडंसं 10वं गणित परत पहा, थोडंसं कॅल्क्युलेशन जास्त आहे, अभ्यास करा विद्यार्थी मित्रांनो. समजत असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. बाय.